श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1187. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये विष्णुवाहक गरुड आणि काकभुशुंडी यांचा हा कथात्मक संवाद अभ्यासायला सुरुवात केली. बघा, गोस्वामीजी आपल्याला वारंवार या कथेमध्ये त्यांच्या कृपाशीर्वादाची प्रचिती देत असतात. काल एकादशी होती आणि कालच विष्णुवाहक गरुडाला या भगवंताच्या कथेचं अमृतपान करायला मिळालेलं आहे. त्या सद्भाग्याचा क्षण आपल्याला या रामचरितमानसमध्ये दिसला. काकभुशुंडींनी विष्णुवाहक गरुडाला विचारलं की कुठल्या कारणासाठी आपण इथं आलेला आहात, आपण मला आज्ञा द्या. यावरती गरुडाने देखील मोठ्या विनयाने, आपण खऱ्या अर्थाने कृतार्थ रूप आहात, मी आपणास काय सांगू, परंतु मला एकाच गोष्टीसाठी आपल्याजवळ यावंसं वाटतंय, ते म्हणजे अब श्री राम कथा अति पावनी, सदा सुखद दुःख पुंज नसावनी. जी भगवंताची ही कथा नित्य पवित्र करणारी आहे, सुख देणारी आहे, दुःख समूहांचा नाश करणारी आहे. हे प्रभू, मी पुन्हा पुन्हा आपल्या चरणांवरती हीच विनंती करतो की आपण मला ती कथा ऐकवा. सुनत गरुड कै गिरा बिनीता, सरल सुप्रेम सुखद सुपुनीता. काकभुशुंडींनी गरुडाची ही अत्यंत प्रेमळ, सरळ आणि विनयशील वाणी ऐकली आणि मग त्यांनी ही रामकथा गरुडाला सांगावायला सुरुवात केली. बालकांडामध्ये असलेल्या या रामचरित्र रूपी सरोवराचं हे मोहक रूप भुशुंडींनी गरुडाला सांगितलं आणि नारद मोह प्रसंग, भगवंताचा जन्म आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह इथपर्यंतचा कथा विभाग काकभुशुंडी गरुडाला सांगत होते. त्याचं अवलोकन सज्जनो आपण गेल्या कथा विभागात केलं. इथून पुढील कथा भाग गोस्वामीजी गाऊ लागतात. बहुरी राम अभिषेक प्रसंगा, पुनि नृप बचन राज रसभंगा. पुरबासी न कर बिरह विषादा, कहे श्री राम लक्ष्मण संवादा. बिपिन गवन केवट अनुरागा, सुरसरी उतरी निवास प्रयागा. बाल्मीक प्रभु मिलन बखाना, चित्रकूट जिमी बसे भगवाना. सचिवागवन नगर नृपमरना, भरतागवन प्रेम बहुबरना. करी नृप क्रिया संग पुरबासी, भरत गए जह प्रभु सुख रासी. पुनि रघुपति बहुविधि समुझाए, लय पादुकावध पुर आए. भरत रहनी सुरपति सुत करनी, प्रभु अरु अत्रि भेट पुनि बरनी. कहि बिराध बद जेहि विधि, देह तजी सरभंग. बरनि सुती छन प्रीति पुनि, प्रभु अगस्ति सतसंग सियावर. रामचंद्र
रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, लहानपणी शाळा कॉलेजेसमध्ये असताना बघा, एखादा धडा आपल्याला समजावून सांगितल्यानंतर त्या धड्यामध्ये असलेली महत्वाची सूत्र जी विशेषत्वाने महत्वाची आहेत, त्याचं एक संकलन आपल्याला त्या धड्याच्या खाली सांगितलं जायचं की मुलांनो, हे नीट अभ्यासा, हे लक्षात ठेवा, हे कधी विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला त्या धड्यामध्ये असलेली महत्वाची सूत्र ही समजावली जायची. या भुशुंडी रामायणाचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी रामायणामधल्या या प्रत्येक सोपानामधले अत्यंत महत्वाची अशी सूत्र आपल्याला एकेका दोह्यामध्ये अभ्यासासाठी दिलेली आहेत. काय कारण असेल बरं? पहिली गोष्ट, आपलं मानवी मन इतकं चंचल आहे की ते एखाद्या गहन सूत्राला आपल्या हृदयामध्ये जतनच करू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्याला विस्मृतीचा शाप आहे. परंतु ही विस्मृती कशी आहे? अध्यात्माच्या बाबतीमध्ये विस्मृती आहे, प्रपंचाच्या बाबतीमध्ये नाही बरं. 25 वर्षापूर्वी देखील घडलेली घटना जशीच्या तशी आपल्या डोळ्यासमोर प्रपंचामधली तरळून जाते. एखादी व्यक्ती आपल्याला काय बोलली असेल, काय नाही, हे देखील आपल्याला स्पष्टपणे आठवतं. एखाद्या माणसाशी केलेलं वैर किंवा त्याच्याशी केलेला रुसवा हा देखील आपल्याला आयुष्यभर स्मरणामध्ये राहतो. परंतु गोस्वामीजींनी अयोध्याकांडामध्ये काय मुख्य सूत्र सांगितली होती बरं? असा प्रश्न जर आपल्याला स्वतःला आपण विचारला तर थोडं बघावं लागेल बरं. आता विस्मरणामध्ये गेलेलं आहे, अरे हे कसं विस्मरणात गेलं? कारण सज्जनो, आम्हाला अजूनही त्याची महतीच कळाली नाही, त्याचं आमच्या जीवनाशी असलेलं महत्वच कळालं नाही. आणि यामध्ये केवळ सामान्य जीवांची चूक आहे असं नाही. रामायण जोपर्यंत आपण त्रयस्थ पद्धतीने सांगतोय किंवा ऐकतोय ना, तोपर्यंत रामायण हे आपल्या जीवनाचा भागच होऊ शकत नाही. आम्हाला असं वाटलं पाहिजे की आजही तो रामराया त्याचे हे कार्य नित्य पद्धतीने करतोय आणि आम्हाला त्याचं दर्शन आमच्या नित्य जीवनात, व्यवहारात, आमच्या घरात कुठेही न जाता घडतंय. जेव्हा अशा सुलभतेने रामायण तुमच्यापर्यंत येतं तेव्हा काय बिशात आहे की तुम्ही रामायणातली सूत्र विसरून जाल. मला लोक गमतीने म्हणतात, अहो तुम्ही एवढा अभ्यास कधी करता, तुमचा तर व्यापार आहे, बिझनेस आहे, इंजिनियर आहात तुम्ही, मग हे सगळं वाचन, पाठांतर, स्मरण हे कसं होतं? सज्जनो, मी तुम्हाला खरंच सांगतो, प्रांजळपणे सांगतो की जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न माझ्या समोर येतो त्यावेळेला स्वाभाविकपणे मला त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रामायणातली एखादी चौपाई, एखादा प्रसंग, एखादा दोहा हा माझ्या डोळ्यासमोर जणू काही नाचू लागतो बघा. कदाचित मला सगळे शब्द आठवणार नाहीत, कदाचित मला त्याची गेयता त्यावेळेला आठवणार नाही, परंतु त्याच्यामधलं नेमकं जे सूत्र सांगितलं होतं ते मात्र अचूकपणे माझ्या समोर येतं. आणि मग विचारांची दिशा रामायणामधून व्यवहारामध्ये येते. त्यामुळं सगळ्या प्रश्नांमध्ये या रामायणाचा रंग या जीवनामध्ये भरू लागतो माझ्या. एक अपार शांतता, समाधान हा जीवनाचा स्थायी भाव होऊन जातो. जेव्हा तुम्ही रामायण अशा पद्धतीने घेऊन आपल्या आयुष्यात उतरताना त्यावेळेला तुम्हाला रामायणाची विस्मृती होऊ शकत नाही. आणि अशी विस्मृती होत असेलच तर एक छोटीशी गोष्ट गोस्वामीजींनी आम्हाला ही संकलित सूत्रांच्या आधाराने दिली आहे आणि ते म्हणजे भुशुंडी रामायण. मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की समस्त रामचरित मानसचा पाठ करता आला आनंदच आहे, नाही करता आला तर निदान सुंदरकांडचा पाठ करा, तोही नाही करता आला तर हनुमान चालीसा म्हणा. हनुमान चालीसा देखील म्हणायला काही अडचण येत असेल तर रामनाम घ्या.
आणि त्या रामनामामध्ये प्रेम यावं असं वाटत असेल तर या रामचरित मानसचं अत्यंत संक्षिप्त असं सार ज्याच्यामध्ये सामावलं आहे ते भुशुंडी रामायण नित्य वाचनामध्ये ठेवा, नित्य गायनामध्ये ठेवा. या भुशुंडी रामायणाच्या आधाराने वक्ता देखील स्वतःला या कथा वक्तव्यामध्ये घडलेल्या अपराधांपासून मुक्त ठेवू शकतो. कारण वेळेअभावी, स्मृती अभावी रामायणामध्ये एखादा प्रसंग आपला सांगायचा राहून जाऊ शकतो. परंतु भुशुंडी रामायणामध्ये गोस्वामीजींनी स्वाभाविकपणे सगळ्या प्रसंगांना स्पर्श केलेला आहे. त्यामुळं जशी गुरुचरित्राची दत्तबावांनी घराघरामध्ये वाचली जाते, ग्रंथ तोच, परंतु सगळं सार त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. प्रत्येक अध्याय काय आहे, त्याचं महत्व काय आहे. जसा गजानन महाराजांच्या चरित्रामधला गजानन विजयाचा शेवटचा अध्याय वाचला की सगळ्या ग्रंथाचा सार आपल्याला कळून जातं. माऊलीची ज्ञानेश्वरी वाचली आनंदच आहे, नाही जमली तर निदान पसायदान जर मनापासून वाचलं तर पसायदान माऊलीच्या हृदयाचं खऱ्या अर्थाने सार आपल्याला सांगतं. समर्थांचा एखादा मनोबोधाचा श्लोक मनापासून त्याच्यावर चिंतन केलं तर दासबोध हातामध्ये पडतो. तसं भुशुंडी रामायण जर तुम्ही नित्य वाचलं, नित्य गायलं तर समस्त रामचरित मानसच्या ग्रंथाची स्मृती तुमच्या हृदयामध्ये जागृत होते. मी कुठलाही पाप पुण्याचा हिशोब देणार नाही की भुशुंडी रामायण दररोज वाचलं तर समस्त रामचरित मानसच्या वाचनाचं पुण्य तुम्हाला मिळेल. आता आपण उत्तरकांडामध्ये आलेलो आहोत, जिथं हा मोक्षाचा मार्ग आपल्याला भुशुंडी दाखवत आहे. तिथं या पाप पुण्याच्या गोष्टींना आपण लंकेच्या सीमारेषेवरती सोडून देऊयात बरं. अशा भुशुंडी रामायणातला हा दुसरा टप्पा अयोध्याकांड, ज्याच्यामध्ये आपल्याला का भुशुंडी अर्थात गरुड हे सगळे प्रश्न विचारतोय आणि त्याचं सविस्तर वर्णन भुशुंडी करतायत. त्यामुळे गरुडाने आपल्या हृदयामध्ये जतन केलेली ही सूत्र विस्तारांसाठी जणू काही भुशुंडींच्या समोर तो मांडतोय आणि त्यातून आपल्याला या सगळ्या असलेल्या प्रसंगांचं स्मरण तो घडवून देतोय. काय होतं, राम जन्म झालाय, विश्वामित्रांनी दशरथाकडून रामाला घेतलेला आहे, ताडकेचा वध झालेला आहे, मारीचला टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने समुद्राच्या पलीकडे टाकलंय, सुबाहूवरती अग्निबाण टाकण्यात आलाय, अहिल्येचा उद्धार झाला, प्रभू रामचंद्र आपले गुरु विश्वामित्र आणि लक्ष्मण यांच्या समवेत जनकपूरला जातात. स्वयंवरामध्ये धनुष्याला प्रत्यांच्या लावत त्याचे हे 2 तुकडे भूमीवरती पडतात आणि प्रभू रामचंद्रांच्या गळ्यात जानकी वरमाळा परिधान करते. परशुराम आणि रामाचा संवाद होतो. तत्पश्चात विवाहाचा अत्यंत आनंदोत्सव असलेला प्रसंग आपण बालकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये बघतो. ऋषिया गवन कहेसी पुनी श्री रघुबीर विवाह. म्हणजे बघा, विश्वामित्र आले आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह झाला. अशा रीतीने संक्षेप करून या भुशुंडी रामायणामध्ये आपल्याला चिंतनासाठी, स्मरणासाठी केवढी मोठी जागा भुशुंडींनी तयार करून दिलेली आहे. मग सुरू होतं अयोध्याकांड. पहिला प्रसंग, बहुरी राम अभिषेक प्रसंगा, पुनि नृप बचन राजरस भंगा. राजा दशरथाला आपल्या कानाजवळ पांढरे झालेले केस स्मृती करून देतात की आता रामाला राज्याभिषेक करून युवराज पद द्यावं आणि याच डोळ्यांनी रामराज्य अनुभवावा. वसिष्ठ परवानगी देतात, पंच परवानगी देतात. सगळ्या अयोध्येमध्ये ही वार्ता कळता सगळीकडे आनंदोत्सव सुरूच होतो की उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. वसिष्ठ रामाला राज्याभिषेकाचे सर्व संस्कार समजावून सांगतात. रामाच्या मनामध्ये एक विषण्णता निर्माण होते की या रघुकुलाची ही रीत बरोबर नाही. सगळे आम्ही भाऊ एकत्र जन्माला आलो, एकत्र आमचं नाव ठेवण्यात आलं.
आम्ही एकत्र विद्या शिकलो, आमचा एकत्र विवाह झाला, अनेक प्रकारचे संस्कार आमचे एकत्र झाले. केवळ मी ज्येष्ठ आहे म्हणून माझा राज्याभिषेक? हे मला काही पटत नाही. प्रभू रामचंद्रांची ही इच्छा जणू काही विधात्याने पूर्ण केली. मंथरेच्या रूपामध्ये येऊन कैकेयीची मती त्याने फिरवली आणि कैकेयीने अट्टहास करून राजा दशरथाकडून 2 वरदानं मागून घेतली. पहिल्या वरदानाच्या आधाराने तिने भरताला राज्याभिषेकाचं वरदान मागून घेतलं. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बर भरत ही टीका. मागऊ दूसर बर कर जोरी, पुरवऊ नाथ मनोरथ मोरी. तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम वनवासी. भरताला राज्य दे आणि रामाला 14 वर्षाचा वनवास दे. राजा दशरथ धर्म संकटामध्ये पडतो की जर कैकेयीचं ऐकलं नाही तर या रघुकुलाची रीत आपल्याकडून सुटेल. प्राण जाय पर बचन न जाय, हे जे आपल्या सगळ्या पावन परंपरेला आपण पायीक होण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये मोठं न्यून तयार होईल. आणि जर रामाला आपण आपल्याकडून सोडलं तर आपला प्राण राहणार नाही. काय करावं? दशरथाने प्राणाची तिला अंजली दिली. पुनि नृप बचन राज रसभंगा. राम कौशल्याला सांगतो की आई, वडिलांनी निर्णय थोडक्यात बदलला. आधी म्हणाले ते की अयोध्येचं राज्य देतोय, आता म्हणतोय की वनाचं राज्य देत आहेत. 14 वर्षाचा तर प्रश्न आहे आई. 10-4 वर्षात मी असा जाऊन येतो बघ परत, तू काही काळजी करू नको. अशा पद्धतीने रामाने आईची, जानकीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जानकीने एकच सांगितलं की प्रभो, की तनु प्राण की केवल प्राणा. तुमच्या बरोबर माझे प्राण जातील किंवा तुमच्या बरोबर माझं शरीर आणि प्राण जाईल, एवढाच प्रश्न तुम्हाला निवडायचा आहे. जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता. अशा पद्धतीने जानकीची ही तळमळ पाहून रामाने तिला देखील बरोबर घेतलं. लक्ष्मणाला देखील समजवण्याचा प्रयत्न केला. कहेसी राम लक्ष्मण संवादा. लक्ष्मणाला राम समजावून सांगतात की लक्ष्मणा, असा अट्टहास बरोबर नाही बरं. अयोध्येला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. त्यावेळेला लक्ष्मणाने रामाला एकच प्रश्न विचारला की मन, वचन आणि कर्माने जो तुझ्या चरणांचा दास आहे तो देखील सोडण्यासाठी योग्य आहे का, एवढं मला सांग. या उपर मला काही विचारायचं नाहीये. रामाने लक्ष्मणाला देखील बरोबर घेतलं आणि मग बिपिन गवन केवट अनुरागा. वनामध्ये जातायत आणि सगळ्यात पहिल्यांदा केवट अनुराग. मागी नावन केवटू आना, कहही तुमार मरमुमय जाना. अशा पद्धतीने केवटाचं हे रामावरती असलेलं विलक्षण प्रेम केवटाने प्रगट केलं. केवट या शब्दामध्ये निषाद देखील सामावलेला आहे. त्यामुळं भुशुंडी रामायणामध्ये केवट जेव्हा आठवाल त्यावेळेला शृंगवेरपूर पासून, निषाद राजापासून प्रत्येक केवट आपल्या स्मरणामध्ये गोस्वामीजी घेऊन येतात. गंगा पार करून प्रयाग राजला प्रभू रामचंद्रांचं आगमन होतं. बाल्मीक प्रभू मिलन बखाना, चित्रकूट जिमी बसे भगवाना. भरद्वाज मुनींचा संवाद, त्यांच्या शिष्य वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने प्रभू रामचंद्रांना घेऊन जातात. वाल्मिकींचा आणि प्रभू रामचंद्रांची भेट होते, त्यांचा संवाद होतो. आणि प्रभू रामचंद्र मोठ्या विनयाने वाल्मिकींना विचारतात की मी कुठं राहू. तेव्हा वाल्मिकींनी प्रभू रामचंद्रांना या इंद्रियांच्या आधाराने तू कुठं वस्ती कर, ज्याचं श्रवण हे नित्य निरंतर आहे, जे समुद्रासारखं आहे, जे येणाऱ्या प्रत्येक नदीरूपी प्रवाहाचं स्वागत करतंय, अशा श्रवणेंद्रियामध्ये रामा तू राहा. असं करत करत 14 स्थान सांगत रामाला अंतिम टप्प्यामध्ये जाही न चाहिय कबहु कछु तुम सन सहज सने हो.
ज्याचं तुझ्यावरती अकारण प्रेम आहे. रामा, हे तुझं हक्काचं घर आहे, तिथं तर तू राहा. अशा पद्धतीने वाल्मिकींनी 14 स्थानं रामाला सांगितली आणि तत्पश्चात कथेच्या दृष्टीने, लौकिक दृष्टीने चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांची वस्ती वाल्मिकींच्या आज्ञेनुसार झालेली आहे. इकडे सुमंत्र प्रभू रामचंद्रांना जे 2-3 दिवस वनामध्ये फिरवून परत आणण्याच्या उद्देशाने गेले होते, ते रिकाम्या हाताने परतले. सचिवा गवन नगर नृप मरणा, एका छंदात, एका चौपाईच्या अर्ध्या चरणामध्ये केवढा मोठा चरित्र विभाग. गोस्वामी सांगतात की सुमंत्र रिकाम्या हाताने परत आला आणि हे जेव्हा राजा दशरथाला कळालं, त्या क्षणी त्याने आपला देह ठेवला. राम राम कही राम कही, राम राम कही राम. अशा पद्धतीने 6 वेळेला राम म्हणून राजा दशरथाने आपला हा देह सोडून स्वर्गाची दिशा धारण केलेली आहे. परिहरी रघुबीर तनु राजू गयहू सुरधाम. अशा रीतीने राजा दशरथ इंद्रलोकामध्ये गेले. करी नृप क्रिया संगपुर बासी, भरत गये जह प्रभू सुख रासी. वसिष्ठांनी भरत शत्रुघ्नाला बोलावणं केलं. भरता गवन प्रेम बहुबरना. भरताची झालेली ही विव्हळ दिशा आणि दशा हे आपण सगळं अयोध्या कांडात बघितलं. भरताने आपल्या वडिलांचं सगळी उत्तर क्रिया केली, सगळ्या आपल्या अयोध्यावासियांना बरोबर घेतलं आणि हा संत हृदयाचा भरत गये जह प्रभू सुख रासी. जिथं हे सुखाचे धाम प्रभू रामचंद्र होते, अशा ठिकाणी भरतजी गेलेले आहेत. बघा किती महत्वाचं सूत्र होतं याच्यामध्ये की राम एकटा गेला तमसा नदीच्या किनारी समस्त अयोध्यावासियांना सोडून. तो परमात्मा होता, तो स्वतंत्र होता. संत देखील स्वतंत्रच आहे, परंतु संत हा सामान्य जीवांसाठी या भूलोकावरती येतो आणि म्हणून भरत देखील एकटाच निघून जाऊ शकला असता चित्रकूटला कोणाला तरी बरोबर घेऊन, परंतु तो जाताना सगळ्या सामान्य जीवांना रामाला इकडे घेऊन गेलेला आहे. हे आहे संत हृदय भरत. भरता गवन प्रेम बहुबरना. अशा रीतीने भरताचं आगमन म्हणजे जणू काही प्रत्यक्ष प्रेममूर्तीचं या अयोध्या कांडामध्ये आगमन आहे. किती सुंदर रस भरत चरित्रामध्ये आहे. भरत चरित्र करुणा प्रधान आहे. भरत चरित्र ज्ञान प्रधान आहे. भरत चरित्र अत्यंत दृढ भक्तीचं आदर्शवत असं चरित्र आहे. भरत चरित्र समस्त नातेसंबंधांना कसा सन्मान द्यावा, भरत चरित्र हे रामाचं सर्व आहे हे जाणून ते कसं सांभाळावं, हे सगळं शिकवणारं असं विलक्षण चरित्र. भरताची ही अंतःकरणाची अवस्था पाहून पुनि रघुपती बहुविधि समुझाए, लय पादुका अवधपुर आये. भरत आणि प्रभू रामचंद्रांचा चित्रकूटावरचा संवाद, विलक्षण संवाद, ज्याच्यामध्ये वसिष्ठ देखील अनेकदा मौन धारण करून बसतात, कारण जिथं वाणी पोहोचू शकत नाही अशी ही विलक्षण प्रेमाची सीमारेषा. आणि मग राजा जनकाचं आगमन होतं. राजा जनक देखील या दोघांचं प्रेम पाहून सुनैनाला म्हणतो की भरत हा खऱ्या अर्थाने संत शिरोमणी आहे. तो जसं सांगेल त्याप्रमाणे वागण्यास सगळ्यांचं हित सामावलेलं आहे. प्रभू रामचंद्र देखील मान्य करतात की भरत सांगेल तसा हा राम वागेल, परंतु भरत मात्र शेवटपर्यंत रामाला आपली इच्छा काय आहे ते सांगू शकत नाहीत, कारण भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहणं हे संत चरित्र आहे. भगवंता तू अमुक अमुक असं कर हे सांगण्यामध्ये भरतजींचा हा विलक्षण संकोच एक मनाला प्रसन्नता देऊन जातो, शीतलता देऊन जाते सज्जनो. आणि मग प्रभू रामचंद्रच पुढाकार घेऊन पहल करतात. भरता तू तुझा स्वधर्म निभाव, मला माझा स्वधर्म निभावू दे. भरतजी प्रभू रामचंद्रांची इच्छा ओळखतात आणि केवळ एक मागणं मागतात की प्रभो मला काहीतरी अवलंबन द्या, जेणेकरून मी 14 वर्ष माझा प्राण राखू शकेन.
भरतजींना प्रभू रामचंद्र आपल्या चरण पादुका देतात. प्रभु करी कृपा पावरी दीनी, सादर भरत सीस धरी लीनी, चरण पीठ करुणा निधान के. असे हे चरण पीठ रूपी पादुकांचे सुंदर अवलंबन भरताला मिळतं. भरत त्या घेऊन अयोध्येला परत येतो. आणि मग भरत चरित्रातला अंतिम टप्पा जो वैराग्याचं एक विलक्षण दर्शन आहे. भरत रहनी सुरपती सुत करनी, प्रभु अरु अत्री भेट पुरी बरनी. इथं गोस्वामीजी अयोध्या कांडामधून अत्यंत सहजतेने अरण्य कांडामध्ये प्रवेश करतात. भरत रहनी, भरत कशा पद्धतीने नंदीग्राम राहिला, एक खड्डा खणून दिवस रात्र प्रभू रामचंद्रांच्या नामाचा टाहो फोडत इथं भरत राहतोय. आणि तिथं स्वर्गामध्ये मात्र इंद्रपुत्र जयंत काय करतो, सुरपती सुत करणी, सीताजींच्या चरणांवरती कावळ्याच्या रूपामध्ये येऊन जयंत चोच मारून जातो. त्याला झालेला हा दंड, त्याचं ते चरित्र आपण अरण्यकांडाच्या सुरुवातीला पाहिलं. आणि मग प्रभु अरु अत्री भेट पुनी बरनी. प्रभू रामचंद्र चित्रकूटला सोडून पुढे जाऊ इच्छित आहेत. म्हणून त्या चित्रकूटाचे स्वामी अत्री आणि अनुसया यांच्या भेटीसाठी प्रभू रामचंद्र जातात. आणि तिथं अत्री मुनींनी गायलेली विलक्षण स्तुती, नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कोमलं, भजामि ते पदां भुजं अकामिनां स्वधामदं. खरं तर सगळी स्तुती पुन्हा पुन्हा गावी अशी विलक्षण सुंदर प्रभू रामचंद्र अत्री भेट. आणि मग अशा या अरण्यकांडात निबिड अरण्यामध्ये प्रभू रामचंद्र प्रवेश करतायत. आणि मग कही बिराद बद जेही विधी, देह तजी सरभंग. विराध राक्षसाचा वध प्रभू रामचंद्रांच्याकडून होतो. जो विराध वध हे एक आश्चर्य आहे, ज्याचा देह हेच मुळी एक आश्चर्य आहे. अशा विराधाचा वध होतो. आणि त्यांच्या मागच असलेल्या या शरभंज ऋषींचा अधिकार गोस्वामीजी लगेच गाऊ लागतात. शरभंज ऋषी जे आपल्या साधनेच्या आधाराने ब्रह्मलोकाला जायला निघाले होते, जेव्हा त्यांनी ऐकलं की प्रभू रामचंद्रांची स्वारी वनामध्ये आलेली आहे, तेव्हा शरभंजांनी प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाच्या हेतूने स्वतःला सांभाळलं. प्रभू रामचंद्र सीताजी लक्ष्मण समोर येताच त्यांच्या समोर आपल्या मनातला सद्भाव व्यक्त केला, चिता रचली. आणि योगाग्नीने शरभंज ऋषींनी स्वतःच्या देहाला भस्म करून टाकलं. आणि ते भस्म होत असताना डोळ्यासमोर प्रभू रामचंद्रांचे हे सगुण रूप, असे हे शरभंजांचं विलक्षण चरित्र. शरभंज ऋषींची ही सुंदर कथा पूर्ण होती न होती तोच अरण्यकांडात गोस्वामीजी आम्हाला सुतीक्ष्णाचं प्रेम वर्णन करून प्रभू अगस्ती यांचा हा सत्संग, त्याचा हा वृत्तांत सांगू लागतात. सुतीक्ष्णजींचं प्रेम ही खूप प्रदीर्घ मोठी चौपाई डोळ्यासमोर येते. काय अवस्था झाली ती सुतीक्ष्णांची. कधी मागं नाचत होते, कधी पुढं नाचत होते, कधी बसत होते. आणि भगवंताच्या या वनवासी रूपाचं सगुण दर्शन आपल्या हृदयामध्ये घेत असताना समोर साक्षात वनवासी राम येऊन उभा राहिलेला आहे, परंतु सुतीक्ष्ण डोळे उघडायला तयार नाहीत. म्हणून भगवंत त्यांच्या हृदयामध्ये जाऊन आपलं चतुर्भुज रूप आणून सुतीक्ष्णांच्या ध्यानामध्ये रसभंग करतात. तो रसभंग झाल्या होत्या क्षणी सुतीक्ष्ण डोळे उघडतात, भगवंताच्या चरणी नतमस्तक होतात. समस्त रिद्धी सिद्धी ज्या भगवंताच्याकडून त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतात, तेच शरभंज ऋषींच्या पाठोपाठ असलेले सुतीक्ष्ण भगवंताला एक अलौकिक वरदान मागतात की प्रभो, आपण माझ्या बरोबर माझे सद्गुरू अगस्ती यांच्याकडे चला. एका शिष्याने आपल्या गुरुला सगळ्यात दिलेली मोठी गुरुदक्षिणा की प्रभू, जसं आपण रामाला प्राप्त केलं, आपल्या कृपेने प्रभू रामचंद्र मला देखील येऊन भेटले आणि त्याचं हे मी मूर्तिमंत तुमच्या समोर पुरावा घेऊन आलेलो आहे. प्रत्यक्ष रामालाच तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे.
अशा या अगस्तींना प्रभू रामचंद्रांची भेट होते. विलक्षण सत्संग होतो आणि त्या सत्संगातून अगस्ती मुनी प्रभू रामचंद्रांना दंडकारण्याची दिशा दाखवतात. सज्जनो, तो कथा विभाग आपण उद्याच्या कथा प्रसंगामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.